नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की तात्यासाहेब हे सगळं काही साफ करण्यासाठी पुढे चाललेले असतात। मानसी त्यांचा लगेचच हात पकडते। तात्या मानसीकडे बघतात तर मानसी तात्यांना सांगत असते, तात्या तुम्ही थांबा, हे सगळं काही मी साफ करेन। आणि मग ती झाडू घेऊन येते आणि सगळं साफ करायला लागते। त्याबरोबर लगेचच इकडे विनोद हा तिच्याकडे बघायला लागतो आणि तिला म्हणत असतो, तू बाजूला हो, दीदीने काय सांगितलंय लक्षात आहे ना? मग त्याबरोबर लगेचच आता मानसी ही विनोदला म्हणत असते, विनोद भाऊजी जाऊन सांगा तुमच्या दीदींना हे सगळं काही मी साफ केलं म्हणून, आणि बघू देत मलासुद्धा त्या काय शिक्षा देत आहेत ते, मी शिक्षा भोगायला तयार आहे। त्याबरोबर लगेचच तेजस येतो त्या ठिकाणी आणि तेजस विनोदला म्हणतो, विनोद एक काम कर, आम्ही दोघांनी साफ केलं मिळून असं सांग, मी बघू देत काय शिक्षा देतात, आम्ही मिळून शिक्षासुद्धा भोगू। आणि मग तेजस खाली बसतो आणि काचा गोळा करायला लागतो। मानसी ही तेजसला सांगते हळू। त्याबरोबर तेजसला वाटतं मानसी प्रेमाने त्याला हळू कर असं सांगते। मग काय, तेजस आणि मानसी दोघं काचा गोळा करायला लागतात। तर हे सगळं बघून लगेचच विनोद दिनेशला म्हणतो, अहो जिजू बघा ना, भाऊजी हे सगळं काय चाललंय? विनोदचं बोलणं ऐकून दिनेश तिकडनं निघून जातो। आता विनोद म्हणायला लागतो, अरे माझं या घरात कोणी ऐकतच नाही, माझ्या शब्दाला काही किंमतच नाही, आणि तोही तिकडनं निघून जातो। तर इथे सूरजदादा हा म्हणत असतो की चला आता हे दोघंजणं फायनली एकत्र आलेत। मानसी पुन्हा आता घर सोडून जाण्याचा विचार देखील करू नकोस हा। त्यावर मानसी ही आता पुढे काही बोलत नाही, ती लगेचच काम करायला खाली बघते आणि सुरुवात करते। तेजस आणि मानसी दोघंजणं साफसफाई करत असतात। इतक्यात तात्या मानसीला म्हणत असतात, मनुताई तू माझ्याबरोबर पहिले आतमध्ये चल, अगं आणखीन एक जण आपल्या घरामध्ये तुझी वाट बघतोय। त्यावर मानसी म्हणते, आणखीन एक जण कोण तात्या? तात्या म्हणतात, तू आत तर चल। मानसी म्हणते, ठीक आहे तात्या, एवढं साफ करूया आणि मग आतमध्ये जाऊ। त्याबरोबर लगेचच सूरजदादा म्हणायला लागतो, मानसी तू जा तात्यांबरोबर आतमध्ये, मी हे सगळं साफसफाईचं बघून घेतो, तात्या काय म्हणतायत ते बघ। त्यावर मानसी म्हणते, ठीक आहे सूरजदादा। आणि मग ती तात्यांबरोबर आतमध्ये येते। तात्या तिला देवघरात घेऊन येतात आणि दाखवतात, हे बघ हा विठुराया तुझी वाट बघत होता, तुला माहिती आहे तू घरी परत यावं म्हणून मी याच्याकडे साकडं घातलं होतं, आणि आता सुनंदाला बरं वाटावं त्यासाठी सुद्धा मी याच्याकडे साकडं घातलंय। मानसी म्हणत असते, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, लवकरात लवकर मावशींना शुद्ध नक्की येणार आणि त्यांना बरं देखील वाटणार, तुम्ही बघा। आणि मग आता ती देवाचे हात जोडून आभार मानत असते। तर दुसरीकडे आता सुनंदा ही शुद्धीवरती आलेली असते आणि शुद्धीवरती आल्याबरोबर ती पहिलं पाणी पाणी असे शब्द ओरडायला लागते। त्याबरोबर हे बघून गीतावहिनी आणि आभा खूप खुश होतात। आभा म्हणते, मी डॉक्टरांना बोलवून घेऊन येते। आणि मग आता आभा ही तिकडनं डॉक्टरांना बोलवण्यासाठी निघून गेलेली असते। तर दुसरीकडे तेजस हा आता मानसीचे आणि त्याचे लग्नातले जे फोटोज होते ते सगळे एकत्र व्यवस्थित एका भिंतीवरती लावतो आणि छान त्याला लाईटिंग वगैरे करून सजवतो। त्याबरोबर लगेचच आता हे सगळं काही बघून संपतराव म्हणतात, वा 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 जावई बापू, एकदम एक नंबर काम केलेलं आहे तुम्ही, एकदम छान दिसतंय हे सगळं। बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माझी पोरगी परत इथं येणार म्हणजे येणार, अहो शेवटी पोरगी कोणाची आहे? त्याबरोबर तेजस म्हणतो, ते काही नाही संपतराव, काही नाही, लकीचाम माझ्यासाठी पुन्हा या घरामध्ये आल्यात, या घरासाठी आल्यात। त्याबरोबर आता ते दोघंजणं बोलत असतात। इतक्यात दार ठोठावण्याचा आवाज येतो। तेजस म्हणतो, लकीचाम आल्या बहुतेक, थांबा मी दरवाजा उघडतो। तेजस दार उघडतो आणि दारात उभ्या असलेल्या मानसीला लकीचाम्प आत या ना असं म्हणतो। लकीचाम्प आत या असं बोलूनही तो दारातच उभा राहतो। मानसी त्याच्याकडे एकटक बघत असते। तेजस म्हणतो सॉरी, आणि मग तो तिला साईट देतो। मानसी आतमध्ये येते आणि तेजसने जे फोटो लावलेले असतात ते बघतच राहते। तर दुसरीकडे रणजित हा एका कॅफेमध्ये बसलेला असतो आणि कॅफेमध्ये बसलेला असताना तो स्वतःचा तो हात बघत असतो, ज्या हाताला मानसीने पकडलं होतं आणि त्याचे आभार व्यक्त केले होते। खरंच रणजित, थँक्यू सो मच, तुम्ही आज देवासारखे धावून आलात, तुम्ही माझी मदत केलीत म्हणून खरंच
खरं तर मला इथून बाहेर पडणं शक्य झालं, खरंच थँक्यू. त्याबरोबर आता त्या ठिकाणी गायत्री आलेली असते. गायत्री येते आणि रणजितच्या एक खणखणवून चांगलीच मुस्काटात लगावून देते. आता रणजित जहागीरदार याच्या मुस्काटात एका बाईने लावली, ते सुद्धा भर कॅफेमध्ये. हे रणजितला काही सहन होत नाही. रणजित लगेचच तिला म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली? त्याबरोबर लगेचच आता गायत्री आसपास बघते. आजूबाजूच्या लोकांचं लक्ष आपल्याकडेच आहे ही गोष्ट गायत्रीच्या लक्षात येते आणि गायत्री लगेचच रणजितला म्हणते, बाहेर ये. आणि मग रणजित आणि गायत्री हे दोघंही बाहेर आलेले असतात. रणजित म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची, रणजित जहागीरदारवर हात उचलण्याची. त्यावर गायत्री ही रणजितला म्हणायला लागते, अरे तुला नसता शहाणपणा कोणी करायला सांगितलं होता? का मिळवून दिलास तू त्या मानसीला जामीन? त्याबरोबर आता घडलेला सर्व प्रकार मानसी रणजितला सांगायला लागते. तू तिला जामीन मिळवून दिलास म्हणून ती घरी परत आली आणि तेजस त्या पेपर्सवर सह्या करत होता. तिने तेजसला सह्या करण्यापासून सुद्धा अडवलं. तुला कळतंय का तू काय करून घेतलंयस ते? त्याबरोबर रणजित म्हणत असतो, अहो एक अख्खी रात्र त्या जेलमध्ये राहिल्या, मग मला नाही बघावलं, नाही सहन झालं मला, म्हणून मग शेवटी मी त्यांना जेलच्या बाहेर काढून टाकलं असं म्हणायला लागतो. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, अरे तू तिला जेलच्या बाहेर काढलंस, पण आता ती तेजसबरोबर प्रभुनिवासमध्ये सुखाने संसार करायला आली आहे, त्याचं काय? मी त्या मानसीला बेल मिळवून देईन अशा शब्दावरती तेजसकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून घेत होते, पण तू सगळ्याची माती केलीस, सगळ्याची. अरे मूर्ख माणसा, तू नको तिथे तिला जी काही सिम्पॅथी दाखवली आहेस त्यामुळे किती प्रॉब्लेम होऊन बसलाय. तुला माहिती आहे का काय घडलंय ते? माझंच चुकलं, मी उगाच तुला माझ्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करून घेतला. त्याबरोबर लगेचच रणजित इकडे म्हणत असतो की अहो पण तेजसबरोबरचं सगळं नातं तिने तोडलं होतं ना, मग तरीसुद्धा ती घर वाचवण्यासाठी पुन्हा घरात का आली? त्याबरोबर लगेचच आता पुढे गायत्री म्हणत असते, कारण तिला प्रभुनिवास महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ती पुन्हा परत आली. तिने मला ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही जेवढ्या वेळा घर मोडण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढ्या वेळा मी घर जोडेन म्हणून. सांग आता काय करायचं आहे आपण? मी मारलेल्या मुस्काटीपेक्षा हे जे काही घडलं आहे ते सगळं मोठं आहे की नाही? बोल. आता मात्र रणजित हा पूर्णपणे गप्प बसलेला असतो. तर गायत्री म्हणत असते, तू आधी खाल्लेली माती बघूनसुद्धा मी तुला माझ्या प्लॅनमध्ये घेतलं, माझंच चुकलं. आता ते दोघं बोलत असतात तर दुसरीकडे तेजस हा मानसीच्या पायांवर थेट आपलं लोटांगण घालून देतो आणि मानसीला म्हणायला लागतो, लकीचांप खरंच थँक्यू सो मच. तुम्ही या घरासाठी, कुटुंबासाठी, माझ्यासाठी घरी परत आलात. खरंच खूप खूप थँक्यू लकीचांप. तुम्हाला माहिती आहे तुम्ही घरी परत आला हे बघून मला खूप बरं वाटते. एवढं बोलत तेजस हा मानसीच्या समोर हात जोडतो. आता मानसी ही 2-3 मिनटं तेजसचं बोलून पूर्ण होईपर्यंत गप्प बसते आणि मग तेजसला म्हणते, गैरसमज झाला आहे तुमचा. त्यावर तेजस म्हणतो, म्हणजे? त्यावर मानसी सांगत असते, गैरसमज झाला आहे तुमचा. मला जर ह्या घरामध्ये येऊन राहायचं आहे तर त्यासाठी मला तुमची बायको हे नातं लावावंच लागेल आणि म्हणूनच मी या घरात येताना त्या नात्याबद्दल बोललेसुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बाहेर सर्वांसाठी जरी नवरा बायको असलो ना, तरीसुद्धा या 4 भिंतीआड आपल्या दोघांमध्येही काहीही नातं नसेल. कळलं? त्यामुळे उगाच मला बायको म्हणू नका आणि यासाठी मी तुम्हाला पैसे देखील द्यायला तयार आहे. माझा नवऱ्याचा अभिनय करण्यासाठी पैसे घ्याल ना तुम्ही माझ्याकडून? त्यावर तेजस म्हणतो, काय? त्यावर मानसी म्हणते, हो. अहो प्रत्येक गोष्ट तुम्ही पैशांमार्फतच करता ना, मग मी पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. पण हो माझ्या नवऱ्याची ड्युटी किती तासाची असेल हे सांगता नाही येणार. निश्चित वेळ नसेल हो ह्या सगळ्यासाठी. त्यामुळे तुम्हाला जर त्याच्यासाठी काही जास्त पैसे लागणार असतील तर ते सुद्धा सांगू शकता तुम्ही मला. मी तुमचे सगळे पैसे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन हां. बरं मग किती पैसे घ्याल तुम्ही? नाही काय आहे ना, मी विचार केला आधी पैशांचं वगैरे बोलून घेतलेलं कसं बरं पडेल ना म्हणून. आणि टेन्शन घेऊ नका हो, तुम्हाला सगळं करणं अगदी सोपं जाईल. सवय आहे ना तुम्हाला नाटकं करण्याची. आठवत नाही आहे का तुम्हाला पाडगावला इन्कम टॅक्स ऑफिसर बनून आला होतात माझ्या वडिलांना भेटायला? त्यावेळेस बघितलं होतं ना, त्यांना तुमच्यामुळेच हार्ट अटॅक आला. एवढी पक्की ॲक्टिंग केली होती तुम्ही हां. त्याच्यानंतर मला आपली दुसरी भेटला होता त्यावेळेस मी विचारलं होतं तुम्ही काय काम करता, तर सांगितलं होतं फार काही सांगता नाही येणार पण राष्ट्रहिताचं काम करतो. म्हणजे तुम्हाला काही हे सगळं करणं अवघड नाही जाणार आणि शब्दाचे पक्के आहात तुम्ही. मगाशी बघितलं ना मी गायत्री बहिणींसमोर मला म्हणालात, लकीचांप मी शब्द दिला आहे गायत्री बहिणींना की त्यांनी तुमचा जामीन केला तर मी त्यांच्या नावावरती माझ्या नावचा हिस्सा करेन वगैरे. बघितलं आहे मी. मग जर तुम्ही गायत्री वहिनींचा शब्द पाळू शकता तर मलासुद्धा एक शब्द देऊन ठेवा की तुम्ही नाही सांगणार म्हणून कोणाला आणि माझा नवऱ्याचं नाटक कराल.
काय त्याबरोबर आता मात्र इथे तेजस हा मानसीला काही बोलत नसतो. मानसी म्हणते, बोला मग किती पैसे घ्याल माझ्या नवऱ्याचा रोल करण्यासाठी, बोला. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस हा मानसीच्या समोर हात जोडतो आणि मानसीला म्हणत असतो, लकी चार्म प्लीज, माझ्या घरच्यांची काळजी घेण्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी एखादी गोष्ट करायसाठी मला पैशांची गरज नाही आहे आणि मी तयार आहे ही पार्टनरशिप करायला. त्यावर मानसी लगेचच तेजसला थांबवते आणि म्हणत असते, पार्टनरशिप नाही, फक्त आणि फक्त नाटक, समजलं, ठरलं मग. आणि मग आता मानसी ही हात पुढे करते. तेजससुद्धा मानसीला हात मिळवत असतो. इतक्यात त्या ठिकाणी सूरजदादा पोहोचलेला असतो. आता सूरजदादा मानसी आणि तेजसला असं हात मिळवताना बघतो आणि म्हणतो, अरे चुकीच्या वेळेवर आलो मी येतो नंतर. मग मानसी पुढे येते आणि सूरजदादाला लगेचच म्हणायला लागते, अहो नाही सूरजदादा या, काही नाही, या. त्याबरोबर काय झालं, काय सांगायला आला होता असं विचारते. त्यावर सूरजदादा सांगत असतो, अरे तेजस, मानसी, बातमीच अशी आहे की ज्यामुळे मला बाहेर थांबवलंच नाही. अरे आपल्या आईला शुद्ध आली. आता आईला शुद्ध आली हे ऐकून मानसीला खूप जास्त आनंद होतो. मानसी ताबडतोब हात जोडते आणि देवाचे आभार मानत तेजसला म्हणत असते, बघितलं राष्ट्रहित, मावशीनं शुद्ध आली. काय म्हणतायत सूरजदादा ते. त्याबरोबर इथे तेजस हा काहीच रिॲक्ट होत नसतो, कारण मानसी जे काही बोललेली असते त्यामुळे तो धक्क्यात असतो. सूरजदादा तेजसच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो. मग मानसी पुढे येते आणि म्हणत असते, अहो ते धक्का बसलाय त्यांना, तुम्ही मावशींचं एवढं चांगलं सांगितलं ना म्हणून. राष्ट्रहित डोळ्यात पाणी का असं म्हणत ती त्याचे डोळे पुसते. मग सूरजदादा म्हणतो की आपण आईला भेटायला ताबडतोब जाऊया. मी एक काम करतो, मी पुढे होतो, तोपर्यंत तुम्हीसुद्धा दोघंजणं पटकन या मागून. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही सूरजदादाला म्हणते की ठीक आहे सूरजदादा. मग सूरज हा आता तिकडनं पुढे निघून गेलेला असतो. त्यानंतर आता इथे मानसी ही सूरजदादा गेल्याबरोबर तेजसला म्हणत असते, नवरा बायको म्हणून जायचं आहे, चला. आणि ती तिकडनं पुढे जाते. मग काय आता लगेचच तेजस हा खुर्चीचा आधार घेतो आणि रडायला लागतो. तेजस आता रडत म्हणत असतो, लकी चार्म, अहो काय करून ठेवलं आहे तुम्ही हे सगळं, काय बोलताय. एका घरात एका छताखाली आपण दोघं असणार आहोत, पण नवरा बायको नाही, एकत्र असू तरीसुद्धा वेगळे. का वागताय माझ्याशी असं. तुमचं नवऱ्याचं नाटक करायचं हे जे काही तुम्ही मला सांगितलं आहे ते मला किती अवघड जाणार आहे ते तुम्हाला माहिती आहे का. आता तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, संपतराव बघा ना तुमची मुलगी कशी वागते, ते नातं मान्य नाही असं म्हणते संपतराव. पण आता संपतराव हे तेजसला कुठेच दिसत नसतात, कारण ते आता निघून गेलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तुम्हाला काय वाटतं, आता इकडे रणजित जहागीरदारने मानसीला सोडवून पुण्याचं काम केलेलं आहे की गायत्रीचा प्लॅन फ्लॉप करून वाईट काम केलेलं आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण जरी गायत्रीच्या नावावर प्रभुनिवास झालं असतं तरीसुद्धा गायत्रीने ते नक्कीच विकून किंवा मोडून टाकलं असतं. त्यामुळे जर ते घरच्या लक्ष्मीला, घरच्या सुनेला सापडलं तर घरसुद्धा अबाधित राहील. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की इकडे सुनंदाला भेटण्यासाठी आता तेजस, मानसी, दिनेशदादा सगळे आलेले असतात. तर इकडे मानसी ही सुनंदाच्या हातावरती हात ठेवते आणि तिला म्हणायला लागते, मावशी कशा आहात. त्यावर सुनंदा तिचा हात आपल्या हातातून काढून घेते. तर मानसी आता रडायला लागते. तर दुसरीकडे दिनेशदादाने गायत्रीला फोन करून सांगितलेलं असतं, गायत्री आईला शुद्ध आली. हे ऐकून गायत्रीला तर खूप मोठा धक्का बसला होता. आता हळूहळू का होईना पण आता गायत्री ही सुद्धा अडकत चाललेली आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. पुन्हा तेच सांगते, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी ऊर्जा त्याचबरोबर मोटिवेशन मिळत राहतं. हा व्हिडिओ इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग मित्रांनो, टाटा बाय बाय, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टेक केअर ऑल ऑफ यू.